शिर्डीला जायचं आहे पण काही कारणांमुळे जाता येत नाही, नो प्रॉब्लेम. इथे या. हे आहे प्रतिशिर्डी. विरारवरनं केवळ 29 किलोमीटरच्या अंतरावरती. सर्वप्रथम या विरार रेल्वे स्टेशनला. तिथनं तुम्ही डायरेक्ट रिक्षा करा. इथे येण्यासाठी 1.25 तास ते 1.5 तास लागू शकतो. किंवा विरार वेस्टला जा. पुष्पानगर एस टी स्टँड आहे तिथे जवळच. तिथनं वज्रेश्वरीसाठी बस करा. वज्रेश्वरीला उतरा. तिथनं तुम्ही रिक्षा करा किंवा चालत येऊ शकता इथे मंदिरात. हे जे मंदिर आहे ते तानसा नदीच्या तीरेवर वसलेले आहे आणि त्याच्याजवळच गरम पाण्याचे कुंडही आहे वज्रेश्वरीचे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तेही विजिट करू शकता. इकडे तुम्ही बघू शकता तानसा नदी. ही नदी क्रॉस करून तुम्हाला त्या साईडला जायचं आहे जिकडे मंदिर आहे. मंदिराच्या समोरच एक छोटेसे पार्किंग स्पॉट आहे जे तुम्ही इथे बघू शकता. मंदिराच्या आवारात शिरताना असं काही मंदिर दिसतं आपल्याला व इथे वॉशरूमची सुविधा आहे. मंदिरात आत शिरताच तुम्हाला उजव्या बाजूला म्हणजेच राईट साईडला साईंचं दर्शन होतं. इथे आल्यावर मन कसं एकदम प्रसन्न होतं. व त्यानंतर आपण दुर्गा मातेचे दर्शनही करू शकतो. मंदिरात होणाऱ्या दैनंदिन कार्यक्रमाची माहिती तुम्ही इथे बघू शकता. व जर का तुम्हाला इथली मेंबरशिप घ्यायची असेल तर तीही तुम्ही घेऊ शकता. त्याची माहिती इथे दिलेली आहे. शुभ कार्य जसे लग्न, पूजा, वाहनपूजा असे बरेच कार्य तुम्ही इथे करू शकता. व तुम्हाला दान द्यायचं असेल तर तेही तुम्ही इथे करू शकता. मंदिराच्या आवारात काही बदकंही ठेवलेत. लहान मुलांना ती नक्कीच आवडतील. व इथे तुम्ही बघू शकता भोलेनाथाची एक अप्रतिम प्रतिमा. बाजूलाच एक छोटंसं मंदिर आहे ज्यात आहे गणपती बाप्पा व त्याचबरोबर आहेत शनी महाराज व त्याच्या बाजूला शेवटी आहे एक शंकराची पिंडी जी तुम्ही इथे बघू शकता. या मंदिराच्या ठीक समोरच आहे नवग्रह जे तुम्ही इथे बघू शकता. अतिशय सुंदररित्या मांडले गेले आहेत. हे इथे महाप्रसादही मिळतो साईंचा. तर दुपारी जर तुम्ही जेवणाच्या वेळेस आलात तर त्याचा आस्वादही घेऊ शकता. अगदी मुबलक दरात तो मिळतो. हे सगळं बघून झाल्यानंतर जर वेळ असला तर गरम पाण्याचे कुंड जे नदीच्या पलीकडे आहे ते विजिट करा वज्रेश्वरीचे. व वज्रेश्वरी देवीचे मंदिर व गणेशपुरी त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर जे मराडेपाडा भिवंडी इथे आहे तेही तुम्ही विजिट करू शकता. आता इथे येण्यासाठी खर्च किती येईल तर सर्वप्रथम विरार रेल्वे स्टेशनवरनं डायरेक्ट बस पकडून जर वज्रेश्वरी बस स्टॉपला उतरला तर सर्वात बेस्ट, कारण तिथनं 10 ते 15 मिनटं चालत अंतरावरती आहे हे मंदिर. आणि जर डायरेक्ट रिक्षा करायचा ठरवला प्रायव्हेटमध्ये तर 500-700 किंवा त्याच्याहून जास्त रुपये मोजावे लागू शकतात. जर स्वतःची गाडी असली तर मग तर काय प्रॉब्लेमच नाही आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काही फीडबॅक असेल तर नक्की कमेंट करून सांगा. काही चुकलं असेल तर तेही सांगू शकता. व आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. तुमच्या एका लाईकने खूप मोटिवेशन मिळतं. भेटूया मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.